श्री सोपानदेवांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सोपानदेवांनी गीतेला समश्लोकी रचलेल्या सोपानदेवी ग्रंथाचे सामुदायिक पारायण मार्गशीर्ष वैद्य दशमी रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत हरभरे राम मंदिर 525 बुधवार पेठ जुनी तपकीर गल्ली या ठिकाणी झाले। यावेळी 500 पेक्षा जास्त भक्तगण उपस्थित होते। रामरक्षा हनुमान चालीसा म्हणून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली। सोपानदेवीमध्ये भगवद्गीता ज्ञानेश्वरी प्रमाणेच 18 अध्याय आहेत। हबप नारायण महाराज गोसावी सासवडकर यांनी सोपानदेवी ग्रंथांचे महत्त्व समजून सांगितले। हबप वाकलकर गुरुजी, हबप धनंजय काळे महाराज, दगडूशेठ दत्त मंदिर विश्वस्त राजेंद्र बलकवडे, जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे, कसबा गणपती विश्वस्त संगीता ठकार उपस्थित होते। पारायण केलेल्या भक्तास सोपानदेवी ग्रंथ सप्रेम भेट दिला गेला। पुणे, शिरवळ, कोंढवा, बुद्रुक इत्यादी ठिकाणहून भक्तांनी यात सहभाग घेतला। पारायणानंतर महाआरती, महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। सासवड व जेजुरी येथेही पारायण होणार आहेत। आमच्या घराण्यामध्ये सोपानदेवांनी समाधी घेतल्यापासून तिथली सेवा मिळालेली आहे। सोपानदेवी ग्रंथ आजपर्यंत उपलब्ध नव्हता, त्यामुळे लोकांना माहीत नव्हता। 1968 साली स्वतः आपण प्राप्त केलेला आहे। तो सोपानदेवांच्या ग्रंथाचा उल्लेख नाथ महाराजांच्या अभंगात आहे। जगत तारावया हरिलीला केली, प्रसिद्ध ते झाली सोपानदेवी। आणि त्या आधारानं आपण हा सोपानदेवी ग्रंथांचं पारायण करण्याचा मानस केलेला आहे। 2 वर्षानंतर सोपानदेवांच्या जन्मोत्सवाचा 750वा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं 750 लोक त्यावेळेला बसवावेत पारायणाला आणि सोपानदेवांचा ग्रंथ आणि सोपानदेवांचं वाङ्मय लोकांपर्यंत पोचावं या हेतूने त्याची रंगीत तालीम म्हणून आज आपण या ठिकाणी काही ठिकाणी हे सोपानदेवांचं पारायण घेतोय। आमचे राम मंदिराचे वाकलकर गुरुजी यांना मी शब्द टाकल्यानंतर त्यांनी आज इथे पारायण घेण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्यामुळं आज इथे साधारणतः 250 लोक या पारायणाला बसलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व आमचे धनंजय महाराज काळे करतायत। पुण्यामधल्या निरनिराळ्या देवस्थानमधली मंडळी, दशानिमंगल कार्य असेल, कस्तुरी चौक असेल, तुमच्या ज्ञानेश्वर पादुका असतील, अशा सगळीकडची मंडळी या ठिकाणी पारायणाला आलेली आहेत आणि त्यांच्या बाजूनं हा पारायण सोहळा आपण संपन्न करतो आहोत। या ठिकाणी हरभरे राम मंदिर या ठिकाणचा आमचं हे परंपरेने खाजगी मंदिर आहे आणि आम्ही या ठिकाणी रामनवमीचे वगैरे सगळे आमचे उत्सव चालतात। परंतु हा जो सोपान देवांचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला तो ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला आमच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की सोपान काकांसाठी आपण काहीतरी करावं आणि त्यामुळं गोसावी महाराज मला म्हणाले की आपण असा काही कार्यक्रम करायचा का। तर त्यावेळेला सोपानदेवी या ग्रंथाचं पारायण करायचं ठरलं आणि त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। आत्ता 729वा सोपानदेवांचा कार्यक्रम चालू आहे समाधी सोहळ्याचा। त्यानिमित्तानं आजच्या दशमीच्या दिवशी हा कार्यक्रम, आजचा दिवस खूप मोठा आहे। आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आज हाच कार्यक्रम अशाच दिवशी घ्यावा असं मला वाटलं आणि रविवार असल्यामुळे सगळे लोक येतील या दृष्टिकोनातून हा आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी आता सांप्रदायिक कार्यक्रम घेतलेला आहे एकत्रित पारायणाचा। खरं तर ज्ञानेश्वरी जशी भगवद्गीतेवरची टीका आहे, सर्वसामान्य माणसाला समजावं असं या ठिकाणी त्यांनी लिहिलं, तसंच काहीतरी सोपानदेवीमध्ये पण आहे आणि सोपानदेवीचेही 18 अध्याय आहेत आणि साध्या अगदी तळागाळातल्या माणसाला समजावं यासाठी 12व्या शतकात सोपानदेवांनी समाधी प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे ज्ञानेश्वर नव्हते पण त्यांचे मोठे बंधू यांच्या हातात ती सोपानदेवी दिली आणि त्याची ओरिजिनल प्रत हैदराबादच्या युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे विद्यापीठामध्ये सापडली आणि त्याचं प्रकाशन सासवडचे आमचे गुरुवर्य नारायण महाराज गोसावी यांनी केलं आणि हे एक औचित्य म्हणजे सांगता येईल। तसं भगवद्गीतेत भक्तियोग सांगितलंय, कर्मयोग सांगितलंय, ज्ञानयोग सांगितलंय, ज्ञानेश्वर भक्ती सांगितली आणि हे सगळं करताना साध्या आणि सोप्या भाषेत ज्ञान कसं मिळवावं आणि भगवंताची प्राप्ती कशी करावी असं सोपं गणित
सोपान देवांनी या निमित्ताने या सोपान देवीत मांडले आणि त्याचं 750 वर्ष जवळजवळ पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रभर याची पारायण व्हावी अशी इच्छा नारायण महाराजांनी व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने हे पहिलं पारायण या ठिकाणी होत आहे आणि अशी येत्या वर्षभर सातत्याने सगळीकडे पारायण होणार.